नमस्कार प्रिय भाविकांनो, दत्त देवस्थान दत्तनगरी एरणगाव यांच्या वतीने आयोजित केदारनाथ बद्रीनाथ एकधाम यात्रा ही केवळ एक यात्रा नव्हे, तर तुमच्या हृदयातील श्रद्धेची ज्योत प्रज्वलित करणारी, जीवनाला दिव्य अर्थ देणारी आणि भगवान शिव व विष्णूच्या चरणी समर्पित होण्याची एक अमूल्य संधी आहे। ही यात्रा गुरुवार 9 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता दत्तनगरी एरणगाव येथून सुरू होईल आणि अंदाजे 20 ते 22 दिवस चालेल। आयोजकांकडून स्लीपर कोच बस उपलब्ध असेल, ज्यात आरामदायी प्रवासाची हमी आहे। ऋषिकेश येथून केदारनाथ आणि बद्रीनाथ दर्शनासाठी स्थानिक बसचा वापर करावा लागेल, ज्याचा खर्च व्यक्तिगत असेल। यात्रेदरम्यान जेवण, 2 वेळ चहा आणि नाश्ता आयोजकांकडून प्रदान केला जाईल। मुक्काम प्रवासावर अवलंबून असेल, ज्याचा निर्णय आयोजक घेतील। बऱ्याचदा वेळेअभावी रात्रीचा प्रवास असेल, जेणेकरून पवित्र दर्शनाचे अधिकाधिक लाभ मिळवता येतील। या व्हिडिओमध्ये आम्ही यात्रेच्या प्रत्येक स्थळाची धार्मिक माहिती, महत्त्व, प्रवास वेळ आणि मुक्कामाची व्यवस्था सांगणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनात या दिव्य यात्रेसाठी एक अपार उत्साह आणि व्याकुळता निर्माण होईल। प्रिय भाविकांनो, केदारनाथ बद्रीनाथ एकधाम यात्रेची सुरुवात दत्तनगरी एरणगाव येथून सायंकाळी 6 वाजता होईल, ज्यात तुम्ही भगवान दत्ताच्या आशीर्वादाने पवित्र प्रवासाला निघाल। एरणगाव ते ओंकारेश्वर मध्य प्रदेश हे अंतर सुमारे 443 किलोमीटर असून लक्झरी बसने साधारण 10 ते 12 तास लागतील। दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ओंकारेश्वरला पोहोचू। ओंकारेश्वर हे भगवान शिवाचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे नर्मदा नदीच्या ओम आकाराच्या बेटावर वसलेले आहे। पुराणानुसार हे मंदिर भगवान शिवाच्या ओमकार स्वरूपाचे प्रतीक असून येथे दर्शनाने तुमच्या हृदयातील पापांची जळून खाक होईल आणि आध्यात्मिक शांतीची एक दिव्य अनुभूती मिळेल, जणू स्वतः शिवशंकर तुम्हाला आशीर्वाद देत आहेत। दर्शनानंतर उज्जैनकडे प्रस्थान करू। ओंकारेश्वर ते उज्जैन हे अंतर 140 किलोमीटर असून बसने सुमारे 3 ते 4 तास लागतील। सकाळी दर्शन घेऊन दुपारी उज्जैनला पोहोचू। उज्जैन येथील महाकालेश्वर हे भगवान शिवाचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून काळाचा स्वामी म्हणून ओळखले जाते। पुराणानुसार हे मंदिर राजा चंद्रसेनाने बांधले असून येथील भस्म आरतीने मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळते आणि आध्यात्मिक प्रगती होते। या दर्शनाने तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण शिवमय होईल आणि तुम्हाला एक अपार ऊर्जा आणि भक्तीची लहर अनुभवेल। दर्शनानंतर रात्री प्रवास करून पुढील दिवशी पुष्करला पोहोचू। उज्जैन ते पुष्कर, राजस्थान हे अंतर 470 किलोमीटर आहे। पुष्कर येथील ब्रह्मा मंदिर हे जगातील एकमेव प्रमुख ब्रह्मा मंदिर असून ते सृष्टीच्या निर्मात्या ब्रह्मदेवाला समर्पित आहे। पुराणानुसार हे मंदिर ब्रह्मदेवाने स्वतः बांधले असून येथे दर्शनाने सृष्टीच्या रहस्याची जाणीव होते आणि पवित्र पुष्कर सरोवरात स्नानाने पापमुक्ती मिळते। हे दर्शन तुमच्या जीवनाला सृष्टीच्या दिव्य रहस्याने भरून टाकेल आणि तुम्ही स्वतःला ब्रह्माच्या कृपेने धन्य अनुभवाल। दर्शनानंतर जयपूर मार्गे उत्तर प्रदेशात प्रवेश करू। पुष्कर ते आग्रा हे अंतर 372 किलोमीटर असून बसने सुमारे 7 ते 8 तास लागतील। आग्रा येथे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक ताजमहाल पाहू, जो ऐतिहासिक महत्त्वाचा आहे। त्यानंतर 1 तासाच्या अंतरावर मथुरा आहे। मथुरा हे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थळ असून कृष्ण जन्मभूमी मंदिर हे वैष्णव धर्माचे प्रमुख केंद्र आहे। पुराणानुसार हे ठिकाण कृष्णाच्या अवताराचे प्रतीक असून दर्शनाने भक्ती आणि मोक्ष प्राप्त होतो। येथे कृष्णाच्या जन्माच्या दिव्य कथांनी तुमचे हृदय भरून येईल आणि तुम्हाला एक अपार आनंद आणि भक्तीची लहर अनुभवेल। मथुरा ते वृंदावन आणि वृंदावन ते गोकुळ असा प्रवास करू। वृंदावन हे कृष्णाच्या बाललीलांचे ठिकाण असून येथील मंदिरे कृष्ण राधा भक्तीचे प्रतीक आहेत।
येथे रासलीलांच्या स्मृतीने तुमचे मन कृष्णमय होईल. गोकुळ हे कृष्णाच्या बालपणीचे स्थळ असून येथे नंद यशोदा भवनासारखी मंदिरे कृष्णाच्या कौमार लीलांचे स्मरण करतात. हे दर्शन तुम्हाला बालकृष्णाच्या प्रेमात बुडवेल. मुक्काम मथुरा किंवा वृंदावन येथे असेल. गोकुळ ते दिल्ली लाल किल्ला हे अंतर 160 किलोमीटर आहे. दिल्लीतील लाल किल्ला हा ऐतिहासिक स्थळ आहे. त्यानंतर पानिपत मार्गे कुरुक्षेत्र येथे पोहोचू. कुरुक्षेत्र हे महाभारताच्या युद्धभूमीचे ठिकाण असून येथे भगवान कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, जे धर्म आणि कर्माचे प्रतीक आहे. येथे गीतेच्या श्लोकांनी तुमचे हृदय भरून येईल आणि जीवनाच्या सत्याची एक गहन जाणीव होईल. कुरुक्षेत्र ते अमृतसर हे अंतर 300 किलोमीटर आहे. अमृतसर येथील गोल्डन टेम्पल हे शीख धर्माचे प्रमुख केंद्र असून ते समानता, सेवा आणि भाईचाऱ्याचे प्रतीक आहे. येथील दर्शनाने तुम्हाला एकतेची आणि भक्तीची अपार शक्ती अनुभवेल. अमृतसर ते कटरा हे अंतर 245 किलोमीटर असून बसने 5 ते 6 तास लागतील. वैष्णो देवी हे देवीच्या अवताराचे ठिकाण असून येथे दर्शनाने इच्छापूर्ती आणि शांती मिळते. मातेच्या चरणी समर्पित होऊन तुमच्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याची भावना निर्माण होईल. ट्रेक 13 किलोमीटरचा असून 4 ते 6 तास लागतील. मुक्काम कटरा येथे असेल. या कालावधीत विश्रांती आणि दर्शनासाठी वेळ असेल, ज्यात मातेच्या कृपेने तुम्ही नव्याने ऊर्जावान व्हाल. कटरा ते हरिद्वार हे अंतर 560 किलोमीटर असून बसने 12 ते 14 तास लागतील. हरिद्वार हे देवांचा द्वार असून गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथे स्नानाने पापमुक्ती मिळते आणि हे मोक्षस्थळ आहे. गंगा मातेच्या पवित्र लहरींमध्ये डुबकी मारून तुम्ही स्वतःला पूर्णपणे शुद्ध आणि धन्य अनुभवाल. मुक्काम हरिद्वार येथे असेल. हरिद्वार ते ऋषिकेश हे अंतर 24 किलोमीटर आहे. ऋषिकेश हे योगाची राजधानी असून येथील मंदिरे शिव आणि विष्णू भक्तीचे केंद्र आहेत. येथे योग आणि ध्यानाने तुमचे मन शांत आणि भक्तिपूर्ण होईल. ऋषिकेश ते बद्रीनाथ हे अंतर 292 किलोमीटर असून स्थानिक बसने 9 ते 10 तास लागतील. खर्च व्यक्तिगत. बद्रीनाथ हे भगवान विष्णूचे निवासस्थान असून 4 धामांपैकी एक आहे. येथे दर्शनाने मोक्ष मिळतो. विष्णूच्या चरणी समर्पित होऊन तुम्ही जीवनाच्या परमसत्याची अनुभूती घ्याल. मुक्काम बद्रीनाथ येथे असेल. बद्रीनाथ ते मनगाव हे अंतर 5.5 किलोमीटर आहे. मनगाव हे महाभारताशी जोडलेले असून व्यास गुफा आणि सरस्वती नदी येथे आहेत, जे ज्ञान आणि सृष्टीचे प्रतीक आहेत. येथे महाभारताच्या कथांनी तुमचे हृदय भरून येईल. मनगाव ते सोनप्रयाग ते गौरीकुंड हे अंतर सुमारे 210 किलोमीटर आहे. गौरीकुंड ते केदारनाथ हे ट्रेक 16 किलोमीटर असून 6 ते 8 तास लागतील. केदारनाथ हे शिवाचे ज्योतिर्लिंग असून पांडवांनी बांधलेले आहे, जे मोक्ष आणि शांतीचे ठिकाण आहे. शिवशंकराच्या दर्शनाने तुम्ही स्वतःला पूर्णपणे समर्पित आणि धन्य अनुभवाल. मुक्काम केदारनाथ येथे असेल. केदारनाथ दर्शनानंतर आपला परतीचा प्रवास सुरू होईल. संपूर्ण यात्रा 20 ते 22 दिवसांची असेल. परंतु या दिव्य स्थळांच्या आठवणी आणि भगवानाच्या कृपेच्या स्पर्शाने तुमचे हृदय इतके भरून येईल की पुराणकथांप्रमाणे पांडवांच्या व्याकुळतेसारखी एक गहन विरहाची आणि व्याकुळतेची भावना निर्माण होईल. जरू काही घर कशाला अशी निरुत्साही भावना मनात दाटून येईल आणि हे पवित्र दर्शन तुमच्या जीवनाला भक्तीच्या अमिट छाप देऊन सदैवच्या आध्यात्मिक शांतीचे स्रोत बनून राहील. तथापि हा अनुपम अनुभव प्राप्त करण्यासाठी तुम्हाला यात्रेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळे आजच आपले बाबा ह.भ.प. धर्मराज महाराज फुंदे यांच्याशी संपर्क साधा आणि या यात्रेचा एक अनमोल भाग बना. भगवंताच्या कृपेने तुमचे जीवन नव्याने उजळेल. धन्यवाद. जय हरी.